ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे रविराज काका, प्रिया आणि नागोबा ह्या दोघांचीही सगळी मस्ती अगदी उत्तम पद्धतीने जिरवणार आणि सायलीला आपली मुलगी म्हणून मिरवणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर इकडे आता जो प्रताप असतो आणि घरातले इतर सगळे सदस्य जसं की प्रतिमा आत्या, पूर्णा आजी, रविराज काका, अश्विन, अस्मिता ह्या सगळ्यांना सायली हीच खरी तन्वी आहे हे आता कळालेलं असतं आणि सगळ्यांना ह्या गोष्टीचा पुरेपूर आनंदसुद्धा झालेला असतो। सायलीचं तन्वी म्हणून सगळ्यांनी मनापासून खूप कौतुक केलेलं असतं। तुझ्याकडे बघून आम्हाला नेहमीच तन्वीची आठवण यायची। आम्हा सगळ्यांना नेहमीच असं वाटायचं की जर खरोखर तन्वी असती किंवा तन्वी असली असेल तर ती तुझ्यासारखीच। त्याबरोबर हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं। सायलीसुद्धा घरातल्या सगळ्यांना मिठी मारते आणि म्हणत असते की खरंच मलासुद्धा नेहमी असं वाटायचं की मी या घरची सून आहे, पण त्याऐवजी जर मी या घरची लेक असते तर किती बरं झालं असतं। पण शेवटी नियतीने माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि मला ह्या घरची मुलगी बनवलं। आता माझ्या इतकं भाग्यवान कोणीच नाही। माझ्याकडे 2 माहेर आहेत आणि त्याशिवाय एवढं उत्तम सासर आहे की ज्यांनी मला माहेर नाही आहे हे माहिती असलेल्या क्षणापासून मला माहेरची उणीवसुद्धा भासू दिली नव्हती। तर दुसऱ्या बाजूला आता जे मधुभाऊ असतात ते सुद्धा शुद्धीवर आलेले असतात आणि आता त्यांनीसुद्धा सायली हीच खरी तन्वी असल्याचं जे गुपित असतं ते सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं आणि त्यांनी हेही सांगितलेलं असतं की जो नागराज आहे त्याने रंगपंचमीच्या दिवशी मधुभाऊंवरती हल्ला केला आणि त्याने हल्ला केल्यामुळे मग मधुभाऊंना बाहेर जाऊन सगळ्यांना सत्य सांगता आलं नव्हतं। तर आता हे सगळं कळाल्यावर प्रतिमा आत्या हिला तर खूप राग आलेला असतो। प्रतिमा आत्या म्हणत असते की खरोखर शत्रूला सुद्धा असा नातेवाईक भेटू नये असे नागराज भाऊजी आपले वागलेले आहेत। पण आता काहीही आणि कितीही असलं तरी सगळं मागे सोडून आपल्याला आपली तन्वी परत मिळाली। ह्या एका गोष्टीचं सुख, ह्या एका गोष्टीचा आनंदच आपण आता साजरा करायला हवा। त्याबरोबर मग आता कुसुमताईसुद्धा म्हणते, हो अगदी खरं बोलताय तुम्ही प्रतिमा आत्या। अहो तुम्हाला माहीत नाही आहे सायलीला तुम्ही सगळेजण तिच्या आयुष्यात कायमच हवेच होतात। अहो माझं कुटुंब नाही आहे ह्या विचाराने सायली बिचारी आमची नेहमीच कोलमडून पडायची, पण आज खरोखर खऱ्या अर्थाने तिला तिचं सारं कुटुंब परत मिळाल्यामुळे तीसुद्धा मनापासून खूप म्हणजे खूप खुश आहे आणि आम्हीसुद्धा सगळेजण खूप खुश आहोत। आमच्या सायलीला एवढं चांगलं, एवढं भक्कम, एवढं मोठं कुटुंब आहे हे बघून। सायलीचं सासर हे चांगलं होतंच, सुभेदारांनी कायमच तिला समजून घेतलं, सांभाळून घेतलं, पण आता तेच तिचे खरे कुटुंबीय आहे हे बघून आणखी आनंद होतो आहे आम्हा सगळ्यांना। मधुभाऊंनी जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तेव्हा मलासुद्धा खूप भारी वाटलं। त्याबरोबर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते की आता आपण कटू आठवणी सगळ्या मागे सोडायच्या आणि सर्वांनी आनंदाने भविष्याची सुरुवात करायची, कारण आतापर्यंत जे झालं ते सगळं यापुढे पुन्हा आता होता कामा नये। सायलीने आतापर्यंत खूप काही सोसलंय, खूप काही भोगलंय, पण आता नाही। त्या प्रियाने आमच्या तन्वीची खोटी ओळख वापरून आम्हाला एवढी दिवस लुबाडलं, पण आम्हाला ते कळलंसुद्धा नाही। रविराजने तर त्या प्रियाच्या नीचपणानंतर, खोटारडेपणानंतर शेवटी तन्वीला परत मिळवण्याचा हट्टच सोडून दिला होता। पण आज खरंच सायलीलाच तन्वीच्या रूपात बघून आम्ही खुश आहोत आणि आता सगळं जुनं विसरून आम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करायची। त्याबरोबर रविराज काका म्हणतात, नाही असं कसं, अजून जुने खूप हिशोब चुकते करायचेत। माझ्या मुलीचं हरवलेलं बालपण, माझा गेलेला संसार, मला सर्वाचा हिशोब हवाय। तन्वी चल माझ्याबरोबर। आणि मग रविराज काका सायलीला घेऊन आता इकडे तुरुंगामध्ये प्रियाला भेटायला आलेले असतात आणि नागोबाला सुद्धा। आता ते खूप जास्त संतापलेले असतात। रविराज काका म्हणत असतात की काय काय वाटलं होतं तुला, मला कधीच कळणार नाही का नागराज माझी मुलगी कोण आहे ते। हे बघ आज सोबत घेऊन आलोय मी माझ्या मुलीला, सोबत घेऊन आलोय मी माझ्या तन्वीला। ही बघ तन्वी रविराज किल्लेदार उर्फ तन्वी अर्जुन सुभेदार, बघ आहे ना माझी हीच मुलगी। तुला काय वाटलं होतं मला कधीच खरं कळणार नाही, कायम माझ्यापासून या सर्व गोष्टी लपून राहतील? नाही, खूप मोठा भ्रम होता तुझा, खूप खूप मोठा गैरसमज। माझी मुलगी ओळखायला मी चुकलो असेन,
पण आता मात्र मला माझी मुलगी सापडली आणि ज्या प्रॉपर्टीसाठी तू इतकी मर करत होतास ना, शेवटी ती प्रॉपर्टी जिच्या हक्काची आहे ना तिलाच मिळणार. मी माझी सगळी प्रॉपर्टी, माझा सगळा पैसा अडका सगळं काही मी माझ्या तन्वीला, माझ्या लेकीला, माझ्या मुलीला देऊन टाकतोय. समजलं ना? त्याबरोबर हे ऐकून सायली रविराज काकांकडे बघतच राहते, कारण आता तिला कळत नसतं की काय बोलावं आपण. रविराज काका म्हणत असतात, जर प्रेमाने पैसा माझ्याकडून मागितला असतास ना तर तुला सर्वस्व देऊन टाकलं असतं, पण तू माझ्या बायकोच्या मुलीच्या जीवाचा खेळ केलास, माझा संसार उद्ध्वस्त केलास तू. त्यावेळी आता सायली ही सुद्धा मग नागराज काकांना म्हणत असते, नागराज काका तुम्ही जे वागलात ना ते सगळं अत्यंत चुकीचं होतं. खरं तर सख्खे काकाच होतात तुम्ही माझे, हे माहीत नसताना सुद्धा तुम्ही फक्त अर्जुन सरांचे काका आहात, म्हणून मी तुमच्याबरोबर खूप प्रेमाने वागले. लहान असताना मी तुमच्याबरोबर खूप राहिले. माझा जीव जितका बाबांवर होता तितकाच तुमच्यावरही होता, तरीही तुम्ही असे वागला असाल या गोष्टीवर खरंच विश्वास होत नाही आहे. पण आता सत्य तर मला सुद्धा बदलता येणार नाही आहे. खरंच काका, तुमच्यासारखा काका जगात कोणालाच भेटायला नको अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. आणि हो, तुम्ही या तुरुंगाच्या बाहेर सुटणार नाही याची सुद्धा खबरदारी माझे बाबा आणि हे घेतीलच. लक्षात ठेवा, आता तुम्हाला तुमच्या प्रत्येक पापाचं फळ हे भोगावं लागणारच आहे. तुम्ही न जाणो किती सामान्य लोकांना फसवलं असेल, लुटलं असेल, लुबाडलं असेल, त्या सर्वाची शिक्षा तर तुम्हाला देव देईलच, पण त्याचबरोबर कायदासुद्धा तुम्ही ही जी काही फसवणूक केलेली आहे ना आमची, त्याबद्दलची शिक्षा नक्की देईन. तुम्हाला जन्मठेप कशीने अशी सुनावली आहेच, पण आता तुम्हाला साधी मोकळी हवासुद्धा बघता येऊ नये ना, यासाठी सुद्धा मी माझ्या नवऱ्याला सांगेन प्रयत्न करायला. समजलं ना? त्याबरोबर नागोबा मोठ्याने हसतो आणि म्हणतो की अगं काही करायचं आहे ते करून घे जा, मला काहीच फरक पडत नाही. मला तुरुंगवास झाला, मला फाशी झाली तरी मला दुःख नाही आहे. तुमच्या आयुष्यातली जवळपास 22 ते 23 वर्ष किंबहुना त्यापेक्षाही जास्त काळ मी खराब केला आहे. मी तुम्हाला फसवलं आहे. आणि काय रे, तू पनवेलमधला नामवंत वकील, जानामाना वकील म्हणून ओळखलं जातोस ना, तुला स्वतःला तुझा सख्खा भाऊ तुझी फसवणूक करतोय ही इतकी साधी गोष्ट कळली नाही. कसला रे तू एवढा मोठा वकील, कसला रे तू जानामाना वकील, काय केस लढतोस तू जर तुला स्वतःच्या घरातलं पॉलिटिक्स कळत नाही, काय केस खेळतोस तू जर तुला स्वतःच्या घरातल्या माणसांची मनं वाचता येत नाही, काय हुशार आहेस तू, कशात हुशार आहेस तू, फक्त 4 बुकं वाचली म्हणजे झालं असं नाही. मला सगळ्यांची दुखती नस कायम माहिती होती. तुझी दुखती नस तुझी बायको आणि ही तुझी मुलगी होती. जेव्हा तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलीला मी मारून टाकण्याचा प्लॅन केला, मला वाटलं होतं की किमान तेव्हा तरी तू वेडा होशील आणि माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करशील, पण कसलं काय आणि फाटक्यात पाय. तू प्रॉपर्टी दूर करणंच राहिलं, उलट तू तुझ्या त्या मूर्ख मुलीला आणि बायकोला शोधत फिरू लागलास. आणि त्यामुळे मग माझं डोकं आणखीन चवताळायचं, कारण मला सतत असं वाटायचं की हे सगळं माझं आहे आणि हे लवकरच माझ्या ताब्यात येणार आहे. समजलं ना? त्याबरोबर आता रविराज काकांचं BP हाय झालेलं असतं हे सगळं बोलताना. त्यावेळी सायली लगेचच रविराज काकांना म्हणते, बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा, काय चाललं आहे तुमचं? अहो या नागराज काकांसाठी तुम्ही स्वतःला उगाचच्या उगाच त्रास करून नका घेऊ. अहो लायकी नाही आहे बाबा यांची की तुम्ही यांच्यासाठी इतका स्वतःला मनस्ताप करून घ्यावा. अहो कशासाठी करता हे सगळं? तुम्हाला काय वाटतं बाबा, हे सगळं तुम्ही जे करताय त्यामुळे यांना पश्चाताप होईल? नाही बाबा, यांना कधीच पश्चाताप होणार नाही आहे. उलट ही लोक आहेत ना आणखीन गोष्टी पुढे वाढवत जाणारी आहेत. या लोकांना कितीही शिक्षा दिली ना आपण तरी यांना काहीच फरक पडणार नाही आहे. त्यानंतर रविराज काका आणि सायली प्रियाला भेटायला आलेले असतात. तर आता प्रियाकडे येऊन सुद्धा रविराज काका प्रियाला सुनावतात, ही बघ माझी खरी मुलगी, असं सायलीला दाखवून म्हणतात. त्यावेळी आता प्रिया ड्रामा सुरू करते आणि म्हणत असते की मला माहिती आहे मी तुमच्याशी वाईट वागले, चुकीचं वागले, पण आता मिळाली ना तुम्हाला तुमची खरी मुलगी, मग द्या ना आता मला सोडून इकडनं. हे बघा मी गरोदर आहे, माझ्या बाळाचा विचार करा. तुम्हाला एवढ्या वर्षानंतर तुमची एवढी मोठी मुलगी मिळाली तर इतकं समाधान वाटतं आहे. जर मला जेलमध्येच ठेवलं तर मला माझ्या मुलाबरोबर राहता येणार नाही, मला त्याचं संगोपन करता येणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला सगळी लोकं सुनावतील, बोलतील, हिणवतील की तू एका खुनी बाईचा मुलगा आहेस किंवा तू एक
एखाद्या खोटारड्या बाईचा मुलगा आहेस आणि हे सगळं मला नको आहे. बघा रविराज काका, आज तुमची लेक तुमच्यासोबत आहे, मग माझंसुद्धा मूल मला जवळ असावं असं तुम्हाला वाटत नाही का? रविराज काका, मी हात जोडते तुमच्यासमोर, पाया पडते. मला कळतं आहे मी चुकली आहे, मी खूप मोठी घोर चुकी पाप केलं आहे मी त्या नागराजला सपोर्ट करून. पण काय करू आता, मला माफ करा, सोडवा मला ह्या सगळ्यातनं, माझ्या बाळासाठी तरी सोडवा. त्यावेळी सायली म्हणते, गप्प बस प्रिया, त्या बाळाचा आशय घेऊन उगाचच्या उगाच खोटं बोलू नकोस. अजूनही तुझ्या मनात पश्चातापांची वगैरे काहीच भावना नसणार आहे याची खबर मला नाही आहे असं वाटतंय का तुला? मला अगदी व्यवस्थित माहिती आहे की तू किती नीच, किती नालायक आणि किती खालच्या पातळीची मुलगी असते. त्याबरोबर प्रिया म्हणते, सायली तू चुकतेस, यावेळी तू मला ओळखतच नाही आहेस. त्यावर सायली म्हणते, तुला ना मी या आधीच खूप चांगलं ओळखून ठेवलं आहे. अगं तू तीच आहेस ना जिने कधी कोणाचीच मदत केली नाही आणि आता मदतीची भीक मागताना लाज नाही वाटत? कोणी तुला काही मदत करणार नाही आहे. बाबा चला इकडनं. आणि मग रविराज काका आणि सायली दोघंजणं तिकडनं निघतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन जो असतो तो घरीच असतो आणि तो आता विचार करत असतो की सायली ही खरी थंडी आहे. ही गोष्ट घरात तर सगळ्यांना कळाली, पण काही सेलिब्रेशन झालं नाही, काही स्पेशल मुमेंट असा क्रिएट झाला नाही. असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे सायलीला स्पेशल वाटेल, काहीतरी भारी वाटेल. पण सायलीला कशाने भारी वाटेल मला तर काही आयडियाच नाही आहे. एक काम करतो, खाली जातो आणि अश्विनशी बोलतो. मे बी अस्मिताई आणि अश्विन काहीतरी सांगू शकतील. मग अर्जुन अस्मिताकडे आणि अश्विनकडे येतो आणि तो त्यांना म्हणत असतो की सायली ही खरी तन्वी आहे. ही गोष्ट आपल्याला कळाली तर खरी, पण अजूनही आपण या गोष्टी रिलेटेड काहीही छान असं आपण सेलिब्रेशन केलेलंच नाही आहे. आपण फक्त सायलीचं कौतुक केलं, तिचे स्वागत केलं, पण या पलीकडे सुद्धा आपण काहीतरी सायलीसाठी केलं पाहिजे. असं काहीतरी ज्यामुळे सायलीचं एवढ्या वर्षात हरवलेलं बालपण तिला पुन्हा सापडल्यासारखं वाटेल, तिला खूप उत्साह येईल, आनंद येईल. कुसुमताई तुम्ही सांगा काहीतरी, अस्मिताई तू सांग ना काहीतरी. त्यावेळी अस्मिता आता म्हणत असते की हे बघ अर्जुन, माझ्याकडे एक भन्नाटेदार आयडिया आहे. आपण एक काम करू शकतो, आपण तुझ्या आणि सायलीच्या बालपणीचे जे फोटो व्हिडिओ असतील ते सगळे प्ले करू शकतो मोठ्या पडद्यावरती, किंवा त्याशिवाय आपण आहे ना तुमचा लहानपणीचा भूतकाळ घडवू शकतो परत, जेणेकरून सायलीच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने ताज्या होतील. सायलीला ताजंतवानं वाटेल, फ्री वाटेल, भारी वाटेल, हॅपी वाटेल असं काहीतरी. त्याबरोबर अश्विन म्हणतो की हो अर्जुन दादा, मला आता अस्मिताईचं म्हणणं अगदीच पटतंय. सायली वहिनीला प्राऊड आणि स्पेशल फील करवायचं असेल ना, तर पहिली गोष्ट म्हणजे तिचा आश्रमाचा सोर्स, आश्रमातल्या माणसांना पुन्हा बोलवून घे घरी आपल्या. आणि त्याशिवाय सायली वहिनीसाठी आनंदीपणा म्हणजे जुन्या आठवणी, जुन्या गोष्टीत रमणे, फुलात रमणे, बागेत रमणे. मग तू तिला तसं काहीतरी गिफ्ट कर. त्याबरोबर मग लगेचच कल्पना म्हणते की हो माझंसुद्धा मत हेच आहे, मी मुलांबरोबरच आहे अर्जुन, तू ना सायलीला काहीतरी छान असं गिफ्ट कर, मस्त सायलीला स्पेशल फील होईल आणि तिच्याबरोबर तुम्ही लहानपणी जे जे करायचा ते सगळं कर. काय करशील ना? त्याबरोबर आता अर्जुन होकारार्थी मान डोलावतो. तर इकडे आता लगेचच तिला कल्पना म्हणत असते की आणि अस्मिता तू अर्जुनला मदत कर, तू त्याच्यापेक्षा मोठी आहेस. अस्मिता म्हणते डोंट वरी मॉम, मी करेन बरोबर सगळं. त्यानंतर कल्पना म्हणत असते की बरोबरच, चला तुम्ही लोक बघता बघता निघायची वेळ येईल, मला ना सायलीसाठी थोडं तुमच्याकडे खाऊ पाठवायचं आहे. त्याबरोबर मग लगेचच अस्मिता म्हणत असते की मॉम हे बघ, तुला जे काही द्यायचं असेल ते प्लीज जरा लवकर आणि पटकन दे. नाही कारण काय आहे, आम्हाला लवकरात लवकर सायलीकडे पोहोचायचं आहे. सायलीने हा सर्व प्लॅन बनवलं आहे, पण हे सगळं कसं, हे सगळं काय, हे सगळं आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायचं. त्यावर सायली म्हणते म्हणजे? त्याबरोबर मग त्या दोघी म्हणतात की आम्ही कसं बोलायचं कोर्टात, काय मला काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर मग सायली म्हणते की कोर्टात एवढा मोठं काहीही घडणार नाही आहे, कोर्टात फक्त मी तन्वी आहे हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध होणार आहे आणि ती प्रिया खोटारडी आहे हे मी प्रूफ करणार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच अस्मिताई म्हणते पण या सर्वाची काय गरज आहे? त्यावर सायली म्हणते या सर्वाची सुरुवात कोर्ट, कचेरी, पोलीस या सगळ्यापासूनच झाली होती ना, म्हणून याचा शेवटसुद्धा याच सर्व गोष्टींवरती मला करायचं आहे. अहो तुम्हाला काय वाटतं? त्यावर अर्जुनसुद्धा म्हणतो की हो चालेल. एका बाजूला सायलीला सरप्राईज देण्यासाठी अर्जुनने भन्नाटेदार प्लॅनिंग केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला रविराजने प्रिया आणि नागोबाला चांगलं सुनावलेलं आहे आणि तिसऱ्या बाजूला इकडे आपल्या इव्हेंटची तयारीसुद्धा सुरू झालेली आहे.
त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.